Hello. Uh, so सॉरी फॉर डिले. जरा उशीरच झाला आहे सगळं करायला. आय एम रेडी विथ माय फोन्स नॉल, पण टेक्निकल इश्यूमुळे कदाचित माझा फ्रेंड जॉईन होऊ शकणार नाही आहे आज इकडे. पण आपण ट्राय करूया त्याला इकडे आणायचं आणि ते कसं कनेक्ट होतं आहे ते बघायला. तोपर्यंत आपण आजचा प्रोग्राम स्टार्ट करूया. तर मला पहिल्यांदा तर फार आनंद होतो आहे की आपण सगळे क्वारंटाईनमध्ये आहोत आणि काही हॅपनिंग नाही आहे, पण काहीतरी करायचं आहे आणि खूप काही शेअर करायचं आहे सगळ्यांबरोबर आणि गप्पा मारायच्या आहेत, म्हणून मी आज लाईव्ह येण्याचं डिसिजन घेतलं. आणि माझ्याबरोबर माझा फ्रेंड असता तर अजूनच मजा आली असती. पण बघूया आपण हे कसं कॅरी ऑन करता येईल. ॲक्च्युली आमचं कंपेअरिंगची प्रॅक्टिस पण झाली होती आणि कसं करायचं ते पण ठरलेलं होतं. सो नो वरीज, पण ठरल्याप्रमाणे आपण कार्यक्रम आपला पुढे नेऊयात. आणि ठरल्याप्रमाणे माझ्या काही पोएट्रीज आहेत मी ज्या तुम्हाला आज वाचून दाखवणार आहे इकडे. आणि आय एम रिअली हॅपी. लोक येत आहेत, बरेच जण वाट बघून गेले पण असतील कदाचित. सो आपण अजून सगळ्यांसाठी एक थोडा वेळ वाट बघूयात आणि तोपर्यंत आपण गप्पा मारूयात. सो तुम्ही जेवढे पण लोक आहात, तुम्ही मला प्रश्न विचारू शकता किंवा तुम्ही बोलू शकता, गप्पा मारू शकता माझ्याबरोबर. हॅलो. सो आय एम रिअली हॅपी टू सी यू ऑल. सगळ्यात पहिल्यांदी सगळ्यांना हॅपी फॅमिली डे. आणि पहिल्यांदाच असं झालं असेल कदाचित की क्वारंटाईनमुळे असू द्या किंवा कोरोनामुळे असू द्या किंवा कुठल्याही कारणाने असू द्या, आपण सगळे एक फॅमिली प्रत्येकजण सोबत आहोत आणि सगळेजण आपापल्या घरात आहोत आणि सगळेजण काही ना काहीतरी रोज सेलिब्रेट करता आहेत, काहीतरी नवीन पदार्थ बनवता आहेत, छान छान फोटोग्राफ्स टाकतायत. आणि बऱ्याचशा लोकांचं असं बघायला मिळतं आहे की ते नवीन नवीन वेगवेगळ्या हिडन टॅलेंट्स त्यांनी आपले आपले शोधून काढलेले आहेत आणि कोणी छान छान पेंटिंग्स करतायत. आणि अशा प्रकारे खूप सुंदर असं हे मागचे 2 महिने गेलेले आहेत. बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत की ज्या आपण करू शकत नाही आहोत, पण ज्या करू शकतो आहोत त्या आपण अगदीच आनंदाने आणि अगदी हॅपीली करायला पाहिजे. सो आजचा दिवस सगळ्या फॅमिलीसाठी, आणि म्हणूनच मी आज लाईव्ह याचं डिसाईड केलं की आपण सगळे आपल्या फॅमिलीबरोबर तुम्ही सगळे पण कविता एन्जॉय करू शकाल. सो मला पहिला प्रश्न आला आहे, वेन यू रोट युअर फर्स्ट पोएम. ॲक्च्युली मी पहिली माझी कविता लिहिली तेव्हा मी 5वीत होते आणि मला स्वतःलाच कळलं नव्हतं. मला शब्द सुचत गेले आणि मी लिहत गेले आणि मला स्वतःला विश्वासच बसला नाही की ही माझी कविता तयार झाली. सो अशा प्रकारे माझा कॉन्फिडन्स आला आणि मग मी पोएट्री लिहायला तेव्हापासून सुरुवात केली. सो माझी जी पहिली कविता होती त्याचा जॉनर होता पॅट्रिओटिझम. देशभक्तीवरती माझी ती पहिली कविता होती. सो एक वेगळा अनुभव. मी मी काही खूप ग्रेट पोएट नाही आहे, पण डेफिनेटली एक हिडन टॅलेंट आहे आणि ते मला माझ्यातलं एक्सप्लोअर करायचं आहे. सो डेफिनेटली तुम्ही सगळे लोक आहात सपोर्ट करायला, त्याच्यामुळेच ते पॉसिबल आहे. आणि लेट्स सी. एक मी सगळ्यात पहिल्यांदी माझी एक पहिली कविता वाचून दाखवती आहे. ती हॅलो हॅलो एव्हरीवन. हाय राहुल. हॅलो अंकुश. हॅलो पर्विका. सो सगळ्यात पहिल्यांदी माझी एक मी कविता वाचून दाखवणार आहे. त्या कवितेचा संदर्भ असा आहे की प्रत्येकाला इंडिपेंडेंट व्हायचं असतं. प्रत्येकाला इंडिपेंडेंट व्हायचं असतं आणि प्रत्येकाला त्या इंडिपेंडन्सचा अर्थ काय असतो आणि ते किती अवघड असतं त्याबद्दल एक ही पहिली कविता आहे. सो मी पहिले संदर्भ सांगते आणि मग नंतर पोएट्री वाचून दाखवते. सो पोएट्रीचा संदर्भ असा आहे की एक सूर्य असतो, एकच चंद्र असतो, ठीक आहे, पण ते दोन्ही गोष्टींशिवाय तुमचं लाईफ,
तुमची पृथ्वी ही चालू शकत नाही. सो इतकं इम्पॉर्टन्स त्या सूर्याला आणि त्या चंद्राला आहे. पण त्या चंद्राला किंवा त्या सूर्याला एकट्याला स्वतःला कसं वाटत असेल त्या गोष्टीबद्दल, त्याबद्दलची ही पोएट्री आहे. याला आपण पोएट्री किंवा मुक्तछंद म्हणूयात किंवा 4 लाइनर्स म्हणूयात आपण याला. एक सूरज एक चांद की कही कोई और पहचान तो होगी. एका सूर्याची आणि एका चंद्राची दुसरीकडे कुठली वेगळी तरी ओळख असेल. उनके भी कई नाम और कई शिकायतें तो होंगी. हर कोई एक नए नाम से पुकारता है उन्हें. हर कोई एक नए नाम से पुकारता है उन्हें. हर्ज है इस बात का क्या उन्हें फिक्र होगी. हर्ज है इस बात का उन्हें क्या उन्हें फिक्र होगी. तमस में है दुनिया इनके बगैर. वो सितारों की ख्वाहिश इनसे मुकम्मल है. क्या इन्हें इस बात की तकल्लुफ़ होगी. क्या इन्हें इस बात की तकल्लुफ़ होगी. When the world is looking up to you for everything and you have to be not just perfect but be best as possible as you can, it's just not about starting and finishing things. It's not about starting and finishing things on time, but more about keeping your footprint intact. So असं असतं इंडिपेंडेंट होणं आणि त्याबद्दलची ही पोएम आहे. नेक्स्ट पोएम हा एक खूप वेगळा टॉपिक आहे आणि खूप वेगळा जॉनर आहे. हॅलो एव्हरीवन, हॅलो. वेगळा जॉनर आहे. कवितेचं नाव आहे अस्तित्व. हॅलो हॅलो, थँक्यू फॉर जॉईनिंग. कवितेचं नाव आहे अस्तित्व. हा खूप वेगळा जॉनर आहे जो मी लिहिला होता आणि याच्यामधला पहिला स्टान्सा. तुझं असणं तुझं नसणं हा असतो सारा मेळ. तुझं असणं तुझं नसणं हा असतो सारा मेळ. खुपणारा न खुपणारा असतो अस्तित्वाचा खेळ. खुपणारा न खुपणारा असतो अस्तित्वाचा खेळ. तुझी महत्ता झाली तुझी ओळख. तुझी महत्ता झाली तुझी ओळख आणि तुझी क्षमता तुझीच पारख. तुझी महत्ता झाली तुझी ओळख आणि तुझी क्षमता तुझी पारख. आरसाही बोलतो आता कर्म तुझे मी मर्म तुझे. आरसाही बोलतो आता कर्म तुझे अन मर्म तुझे. तुझ्या जीवनाचा तूच शिल्पकार. तुझ्या जीवनाचा तूच शिल्पकार तरीही किंमतीचा गुणाकार भागाकार. तुझ्या जीवनाचा तूच शिल्पकार तरीही किंमतीचा गुणाकार भागाकार. तुझ्याच मोलाचे तुझे जीवन मग कर्तृत्व झाले का रे माती मोल. हे ठरविणारे कोण. जीवनाच्या पायरीवर मोजलेले सारे मोल. सारी नाती गोती जमून मिळालेले भोग. तरीही अस्तित्वाच्या खेळाचा हा आगळा वेगळा डाव. नसणाऱ्यासी न विचारे कोणी पण असणाऱ्यासी हाव. नसणाऱ्यासी न विचारे कोणी पण असणाऱ्यासी हाव. मानवी जीवनाची किंमत ठरवणारा तरी कोण. थँक्यू. सो ही पोएट्री मी 2015 लिहिलेली आहे. दिस इज अ डिफरंट जॉनर ऑल टुगेदर. गाईज, माझी एक कविता वाचून झाली की तुम्ही मला प्रश्न विचारू शकता. सो यू कॅन आस्क मी क्वेश्चन्स नाव. आय कॅन सी 15 पीपल लाईव्ह आणि छान वाटतंय सगळेजण आहेत बघतायत. प्लीज कोणी काहीतरी प्रश्न विचारा किंवा काहीतरी बोला. अंजली गोडबोले, हॅलो हॅलो एव्हरीवन. थँक्यू सो मच. हॅलो श्रुती, वेलकम. So next I'm going to recite is आणि म्हणतोस परत प्रेमात पडायचंय.
हे एक काव्यवाचन आहे, ही कविता नाही आहे, हे एक काव्य आहे जे मी 2015 लिहिलं होतं. आणि ऐका, तर या काव्याचा मागचा संदर्भ असा आहे की दैनंदिन जीवनामध्ये आपण एवढे बिझी असतो की आपण आपल्या जोडीदाराला सांगू सुद्धा शकत नाही की तो आपल्यासाठी किती इम्पॉर्टंट आहे किंवा तो आपल्यासाठी किती मॅटर करतो. आणि आपल्या मनात असं काहीतरी खूपच असतं, काहीतरी कमी पणा वाटत असतो सांगण्याबद्दल, किंवा आपण जनरली एक्सप्रेस नाही होत. आपण जनरली सगळ्यांपुढं एक्सप्रेस होणं आपल्याला जरा अवघड जातं आणि आपल्या जोडीदारापुढे तर थोडंसं अवघड असतं. आपण जरा एक हातचं राखून आपण बोलतो किंवा संवाद साधतो. तर त्याच्यामधली ही एक लिहिलेलं त्याविषयी एक काव्य आहे की आणि म्हणतोस परत प्रेमात पडायचे. कधी बघितलंयस का तिला निवांत पावसात भिजताना? तिच्या चेहऱ्यावरचा प्रत्येक पावसाचा थेंब असा कपाळावरून ओठाकडे वळताना? कधी बघितलंयस का तिला पावसात निवांत भिजताना तिच्या चेहऱ्यावरचा प्रत्येक पावसाचा थेंब असा कपाळावरून ओठाकडे वळताना आणि अलगद जमिनीवर ओघळताना? तिचे ओले केस, तिचा चिंब पेहराव, तिचे ओले केस, तिचा चिंब पेहराव, झेलताना पावसाचा थेंब त्या नाजूक तळहातांवर. आणि म्हणतोस परत प्रेमात पडायचंय. कधी बघितलंयस तिला बाल्कनीत एकांतात उभी असलेलं? वारा आला की पदर सावरून केस हळूच नीट केलेलं? कधी बघितलंयस का तिला बाल्कनीत एकांतात उभं असलेलं? वारा आला की पदर सावरून केस हळूच नीट केलेलं, तरीही एक बट तिच्या चेहऱ्यावर सळसळताना. आणि म्हणतोस परत प्रेमात पडायचे. कधी बघितलंयस का तिला एकटंच गुणगुणताना? कधी बघितलंयस का तिला एकटंच गुणगुणताना आपल्याच दुनियेत रमलेलं? एकीकडे मुलांचा डबा तर धावपळीत तुला चहा देताना. आलीच हाक कुणाची तर घाम पुसत डगमग करताना. आलीच हाक कुणाची तर घाम पुसत डगमग करताना. आणि म्हणतोस परत प्रेमात पडायचं. कधी बघितलंयस तिला तुमच्या साऱ्या गडबडीत स्वतःला विसरलेलं? कधी बघितलंयस तिला तुमच्या साऱ्या गडबडीत स्वतःला विसरलेलं? सुट्टीच्या दिवशीही लवकर उठून सर्वांसाठी गोडधोड केलेलं? सुट्टीच्या दिवशीही लवकर उठून सगळ्यांसाठी गोडधोड केलेलं? तुला त्रास नको म्हणून संपलेला किराणा एकटीनंच आणलेलं. आणि म्हणतोस परत प्रेमात पडायचं. एक दिवस तू ऑफिसवरून आलास की ती पटकन पाणी आणेल, तेव्हा हातात हात धर तिचा, शेजारी बसव. एक दिवस तू ऑफिसवरून आलास की ती पटकन पाणी आणेल, तेव्हा हातात हात धर तिचा, शेजारी बसव. तिला अपेक्षा नसेलच पण एखादं फूल दे. तिचं ते हसू मनात जपून ठेव. सांग तिला ती किती आवडते तुला. ती लाजून आत जाईल. ते क्षण जपून ठेव. मग खरंच पडशील प्रेमात. मग खरंच पडशील प्रेमात. थँक्यू. सो आता मला काही प्रश्न आलेले आहेत ते मी वाचतीये. काय सादर करते आहे मी ऑनलाईन. ओके. सो मला एक प्रश्न आलाय, हाऊ यू गॉट इन्स्पायर्ड टू राईट पोएम्स. खूपच छान प्रश्न आहे. माझ्या मावशीने मला विचारला आहे की मला कसं इन्स्पिरेशन मिळालं. ॲक्च्युली इन्स्पिरेशन असंच ज्या काही दैनंदिन घडामोडी आपण ऑब्झर्व करतो किंवा जे काही बघितलं जातं त्या हिशोबाने काहीतरी वेगळा विषय सुचत जातो. जसा जनरली पोएट्री सुचते त्याला कारण म्हणजे काय, निसर्गच. कधी ऊन, कधी पाऊस, कधी रिलेशन्स, कधी प्रेम, कधी समुद्र, कधी लाटा. सो एक वेगळा विषय असा शोधून बोलायची काही गरज नाही. जर तुम्ही निसर्गप्रेमी असाल आणि तुम्हाला जर मनापासून आवड असेल तर तुम्हाला ऑटोमॅटिकली ते शब्द सुचत जातात आणि ते रेखाटले जातात. जसं आता नेचरचा विषय निघालाच आहे
तर आपण एक निसर्गाबद्दलची कविता होऊन जाऊ देऊयात. आणि गोष्ट अशी आहे की रिसेंटली पण आपण ते बघतो आहे की भर उन्हाळ्यामध्ये पाऊस कोसळतो आहे आणि गारा पडतायत आणि वातावरण छान झालेलं आहे सगळं. सो नेक्स्ट कवितेचं नाव आहे ऋतू बदल. थेंब पडता पावसाचा सृष्टी ही गंधाळली. थेंब पडता पावसाचा सृष्टी ही गंधाळली. मिटता क्षणीचे डोळे स्वप्न मी साकारली. मिटता क्षणीचे डोळे स्वप्न मी साकारली. का कळेना ऋतू बदल हा अचानक जाहला. का कळेना ऋतू बदल हा अचानक जाहला. नेमका कुणाच्या हाकेला पाऊस तो बरसला. नेमका कुणाच्या हाकेला पाऊस तो बरसला. कोड्यात पाडून सगळ्यांना आनंद देऊन तो गेला. कोड्यात पाडून सगळ्यांना आनंद देऊन तो गेला. की आसुसलेल्या धरतीला चिंब भिजवून तो गेला. की आसुसलेल्या धरतीला चिंब भिजवून तो गेला. थँक यू सो मच. आय एम वेटिंग फॉर युअर क्वेश्चन्स. थँक यू सो मच. थँक यू. Hello. Thank you for joining. I'm so glad people are joining. Any questions, guys? Hello. ओके, सो क्वेश्चन्स नाही आहेत कुणाचे. एक संदर्भ सांगते आणि एक 2 लाइनर्स वाचून दाखवतो. संदर्भ असा आहे की जनरली तुम्ही एका छोट्या प्लेसशी बिलॉंग करत असाल, जसं की मी बिलॉंग करते. मी मानत नाही की ती माझी प्लेस छोटी आहे, पण जनरली जेव्हा मी पुण्यात आले पहिल्यांदा, तेव्हा माझ्यासाठी पुणे हे खूप नवीन होतं आणि बऱ्याचशा गोष्टी इथल्या नवीन होत्या. किंवा फॉर एक्झाम्पल इथलं कोणी दुसऱ्या देशात पहिल्यांदा जात असेल तर आपण जेव्हा परमनंटली दुसरीकडे कुठे शिफ्ट होत असतो तेव्हा एक वेगळाच एक पोकळी असते आणि ती सगळी भरून निघायला वेळ लागतो आणि आपल्याला वेगवेगळे एक्सपिरियन्स येत जातात. आणि अशा प्रकारचे हे पुढले 2 लाइनर्स आहेत. सो सिलवटे आती गई जिंदगी में, कभी चेहरे की जिया बनी तो कभी तकदीर की सुर्खियां बनी. अभी अंदाजा लगा रहे हैं कि सिर्फ उम्र ही बढ़ी या तजुर्बा. अभी अंदाजा लगा रहे हैं सिर्फ उम्र ही बढ़ी या तजुर्बा. थँक यू. हॅलो, वेलकम. येस, नेक्स्ट क्वेश्चन. पावसाची मस्त होती कविता. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. हायली अप्रिशिएटेड. हॅलो, वेलकम. आय एम सो ग्लॅड टू सी एव्हरीवन हिअर. व्हेन जनरली यू राईट पोएम्स. ओके, वा, हा खूप वेगळा प्रश्न आहे आणि माझ्या काय म्हणतात त्याला, मी हा ठरवून ठेवलं होतं की कोणीतरी हा मला प्रश्न नक्की विचारणार आहे, हे मला माहिती होतं. सो ॲक्च्युली मला जनरली पोएम्स या रात्री उशिरा सुचतात. 12-1, कधी कधी पहाटे. सो जेव्हा जेव्हा मी शांत असते आणि जेव्हा मी विचार करते, जनरली अशा वेळेस मला कविता सुचतात. बट मोस्ट ऑफ द कविता ज्या की माझ्या स्वतःच्या माझ्या आवडत्या ज्या कविता आहेत त्या मला ऑलमोस्ट सगळ्या उशिरा म्हणजे रात्री सुचलेल्या आहेत, 12च्या नंतर जास्त करून. हॅलो. Yes, any questions coming? Hello, welcome. Okay,
सो माय नेक्स्ट पोएट्री इज बेवजा. ही हिंदी कविता आहे आणि माझ्या कवितांच्या कलेक्शनमध्ये मी फार वेगवेगळ्या भाषांमध्ये लिहिलेलं आहे. काही इंग्लिशमध्ये आहे, हिंदी, मराठी, थोडंफार उर्दू पण शिकलेली आहे, त्याच्यामुळे काही काही उर्दू शब्द पण आहेत माझ्या कवितांमध्ये. सो या कवितेचं नाव आहे बेवजा. याच्या मागे असा संदर्भ असा नाही आहे, पण एकदा मी प्रवास करत असताना मला ही कविता सुचली, त्याच्यामुळे मी ती लिहिली आणि बघा तुम्हाला आवडतीये का. सो बेवजह. बेवजह हम थे, बेवजह कुछ कम थे. बेवजह हम थे, बेवजह कुछ कम थे. बेवजह तारीफ के हम रोज नए शख्स थे. कधीतरी आपल्याला स्वतःवरचा कॉन्फिडन्स कमी होतो, कधीतरी असं वाटतं की नाही आपण आहोत, आपण काहीतरी करू शकतो. सो ती जी मनाची घालमेल असते त्याबद्दलची ही पोयम आहे. बेवजह हम थे, बेवजह कुछ कम थे. बेवजह तारीफ के हम रोज नए शख्स थे. वो ख्वाब पिरोए सब्र से पर वक्त से कुछ कम थे. वो ख्वाब पिरोए सब्र से पर वक्त से कुछ कम थे. आंखें नम थी कभी कुछ धुंधले से गम थे. आंखें नम थी कभी कुछ धुंधले से गम थे. कुछ धुंधले से गम थे. थी लकीरें भी सुनी और आरज़ू के तख्त थे. थी लकीरें भी सुनी और आरज़ू के तख्त थे. आपकी ऊंचाइयों में हम तो सिर्फ एक दौर थे. आपकी ऊंचाइयों में हम तो सिर्फ एक दौर थे. जिंदगी की परख में हम उम्मीदों से कम थे. जिंदगी की परख में हम उम्मीदों से कम थे. आंखें धुंधली थी कभी कुछ धुंधले से गम थे. कुछ धुंधले से गम थे. थैंक यू guys. Please send me thumbs up if at all you're liking my poetries. Please send मला thumbs up किंवा असं कुठलं इमोजी पाठवा जर तुम्हाला आवडत असेल तर. मला डेफिनेटली बघायला आवडेल आणि एक मोटिवेशन पण मला मिळेल. तर या क्वारंटाईनमध्ये मी खूप विचार केला की वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांकडनं फीडबॅक्स येत होते. कोणाला फ्रस्ट्रेशन आलेलं होतं, कोणाला रेग्युलर घरामध्ये बसून कंटाळा आलेला होता, कोणाला म्हणजे रेग्युलर ऑब्व्हियसली कोणालाही एवढं एकत्र काम करायची सवय नसते. इंडियामध्ये तरी सगळं स्वतः एवढं काम करायची सवय सगळ्यांना नसते. सो मला असं वाटतं की प्रत्येकाने आपलं एक जे हिडन टॅलेंट आहे किंवा आपल्यामध्ये एक गोष्ट असते जी आपल्या जॉबच्या व्यतिरिक्त जी आपल्याला खूप मनापासून करावीशी वाटत असते. मला असं वाटतं हा जो वेळ आहे तो आपण यात आपल्या हिडन टॅलेंट पारखण्यामध्ये घालवावा. मला असं वाटतं की एव्हरीवन शुड फाइंड आउट दॅट हिडन टॅलेंट आपल्यामधलं, की आपल्याला एकटेपणा आणि हे सगळं जाणवणार नाही या सगळ्या पिरियडमध्ये. आता आपल्याला माहिती नाही आहे कोरोना आपल्याला काही वर्षासाठी चिटकला आहे का, हा काही महिन्यातच निघून जाणार आहे. पण एक वेगळ्या प्रकारच्या लाईफची आपल्याला स्वतःला सवय करून घ्यायला हवी. आणि म्हणून मला असं वाटतं की प्रत्येकाने एक ट्राय करायला पाहिजे स्वतःकडनं थोडासा, की कसं आपल्याला आपल्यातलं एक हिडन टॅलेंट शोधून काढता येईल आणि त्याच्यावरती हॉबी म्हणा किंवा काही पण, की आपल्या जॉबच्या व्यतिरिक्त आपण त्याच्यामध्ये आपला वेळ गुंतवू शकू आणि आपल्याला एक फ्रस्ट्रेशन किंवा एक निगेटिव्ह थॉट्स आपल्या मनामध्ये येणार नाही आणि विल बी हॅपी. चलो नेक्स्ट टू लाइनर्स. So hello, welcome. So next, जिक्र था एक जायज था क्या पता नहीं. जिक्र था एक जायज था क्या पता नहीं. काफिरों की फिराक से एक तपते हुए सूरज सी गुजारिश की थी. काफिरों की फिराक से एक तपते हुए सूरज सी गुजारिश की थी. कभी सहम के ठुकरा दिया था वो बयान. कभी सहम कर ठुकरा दिया था वो बयान. आहें भी भरने से कतराते रहे.
आहे भी बनने से कतराते रहे। ए जालिम तू कौन है, ए जालिम तू कौन है, मशकूर है हम तुम्हारे उम्र भर के लिए। हे 4 लायनर्स मी डेडिकेट करते. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक गार्डियन एंजल असतो किंवा प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक असा व्यक्ती असतो जो तुम्हाला तुमची ओळख पटवून देतो. सो जर तुम्ही ही गोष्ट एक्सपिरियन्स केली असेल आणि तुम्ही ही गोष्ट जर रिअलाइज केली असेल तर तुम्हाला ही गोष्ट नक्कीच या 4 लायनर्सचा अर्थ तुम्हाला जाणवेल किंवा लक्षात येईल. सो आय डेडिकेट दिस टू माय गार्डियन एंजल, ज्यांनी मला ओळख करून दिली की माझ्यामधलं हिडन टॅलेंट काय आहे. सो तो व्यक्ती तुम्हाला पण लवकरच सापडेल जर सापडला नसेल तर, आणि जर तो तुमच्यासोबत आत्ता असेल तर त्याला कॉंग्रॅच्युलेशन्स आणि त्याला थँक्स म्हणा तुम्ही. माय नेक्स्ट पोएट्री इज इंतजार. प्रत्येकानेच कधीतरी कोणाची तरी वाट बघितली असते नाही का, आणि कधी कधी ती वाट अनएंडिंग असते, कधी कधी ती वाट संपते, कधी कधी बरेचसे असे रिलेशनशिप म्हटल्यावरती बऱ्याचशा गोष्टी होत जातात. आणि सर ऐकूया आपण. तर कवितेचं नाव आहे इंतजार. बूंद की तरह कतरा कतरा ढल रही हूँ मैं, बूंद की तरह कतरा कतरा ढल रही हूँ मैं, हर उस घड़ी की फिसलती रेत की तरह, हर उस घड़ी की फिसलती रेत की तरह. सारे बदन पे लिपटे हुए उस खामोश अंधेरे ने मुझे घेर लिया है, मुझे एक जादू की तरह तेरी आंखों ने खींच लिया है. आह भी आहट सी धीमी हो गई है, आह भी आहट सी धीमी हो गई है, कहीं आग लगी है दिल में और कहीं आंसुओं में भी ओस छुपी है, कहीं आग लगी है दिल में, कहीं आंसुओं में भी ओस छुपी है. क्या मंजर है जहाँ बस वक्त ही बढ़ रहा है, मेरा समा थम सा गया है. क्या मंजर है जहाँ सिर्फ वक्त ही बढ़ रहा है और मेरा समा थम सा गया है. उस बिन पत्ते के पेड़ की डाली की तरह, उस बिन पत्ते के पेड़ की डाली की तरह, बारिश के इंतजार में, बारिश के इंतजार में. पतझड झाल्यानंतर जेव्हा पावसाळा यायला उशीर होतो आणि एक झाड जेव्हा त्या पावसाची वाट बघत असतं, त्या संदर्भातनं आहे इंतजार नावाची ही पोएट्री मला सुचलेली आहे. आय होप तुम्हाला आवडतं आहे. आय एम जस्ट वेटिंग फॉर फ्यू कमेंट्स. गाईज तुम्ही मला प्रश्न विचारू शकता पुढली कविता बोलायच्या आधी. हॅलो, हॅलो, वेलकम टू माय चॅनल. कुणाला काही प्रश्न विचारायचे? हॅलो, वेलकम. प्लीज तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता मला, नाहीतर आपण माझ्या पुढल्या कवितेकडे वळूया. पुढल्या कवितेचा एक छोटासा संदर्भ सांगते. संदर्भाच्या आधी मी तुम्हाला एक इन्सिडेंट सांगते की मला ही कविता कशी सुचली. सो एकदा मी अमरावतीहून नागपूरला प्रवास करत होते आणि प्रॉपर टिपिकल लाल डब्बा ST बसने मी प्रवास करत होते. खिडकीपाशी बसलेले होते आणि माझ्या मागे एक आजी आजोबा गप्पा मारत होते माझ्या मागच्या सीटवरती. सो त्या माझ्या कानावर पडल्या आणि छान रस्ता होता, सगळं मी बघत होते आणि ते कानावरती माझ्या त्यांचे शब्द पडले. तर ती आजी आजोबांना म्हणत होती की किती दिवस झाले अमेरिकेहून फोन आला नाही आणि मला माझ्या मुलाची खूप आठवण येते. त्याला वर्षातनं कधीतरीच यायला जमतं किंवा त्याला कधी 2 वर्षातनं यायला जमतं.
आपल्याला इंग्लिश बोलता येत नाही, आपल्याला इंग्रजी बोलता येत नाही, आपण कसं जायचं दुसऱ्या देशात, आपण स्वतःहून प्रवास करू शकत नाही, आपण कधी विमानात बसलेलो नाही, अशा प्रकारचे त्यांचा संदर्भ चाललेला होता. सो मला त्यावेळेला ही कविता सुचली की प्रत्येकाला या गोष्टीची खरं जाणीव असते. सो त्यावेळेला मला एक इन्सिडेंट आठवला आमच्या ओळखीच्यांचा, आणि त्याच्यावरती ही कविता आहे. तर पहिले मी तुम्हाला कविता वाचून दाखवणार आहे आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगणार आहे की संदर्भ कोण आहे, म्हणजे या कवितेचा हिरो कोण आहे. ठीक आहे. सो कवितेचं नाव आहे एक चुकलेली वाट. एक चुकलेली वाट. चालताना वाटेवर आयुष्याच्या राहिलेले ते घाट. चालताना वाटेवर आयुष्याच्या राहिलेले ते घाट. चुकलेल्या वाटेवरचे दिसले काही पडसाद. चुकलेल्या वाटेवरचे दिसले काही पडसाद. घराकडे मला नेते ती एक चुकलेली वाट. घराकडे मला नेते ती एक चुकलेली वाट. जे होते जुने ओलावे तेही कोमेजून गेले. जे होते जुने ओलावे तेही कोमेजून गेले. राहिलेल्या आठवणींचे होते काही जाळे झाले. राहिलेल्या आठवणींचे होते काही जाळे झाले. गुंतागुंती सुटता सुटेना त्या आठवणींची साथ. गुंतागुंती सुटता सुटेना त्या आठवणींची साथ. घराकडे मला नेते ती एक चुकलेली वाट. होते सगळे नीट नेटके. होते सगळे नीट नेटके मग का घेती हे कवडसे. होते सगळे नीट नेटके मग का घेती हे कवडसे. वळणावरती आयुष्याच्या दाटलेले ते अंधुक धुके. वळणावरती आयुष्याच्या दाटलेले ते अंधुक धुके. येतील काही संदेश घेऊन पलीकडली लाट. येतील काही संदेश घेऊन पलीकडली लाट. घराकडे मला नेते ती एक चुकलेली वाट. सो या कवितेचा जो लीड आहे तो विचार करतो आहे की आपण सगळं आयुष्य आपलं गेलं, आपण मोठे झालो, आपण शिकलो, आपण डॉलर्समध्ये पैसे कमवतो आहोत, पण आपले गरीब आई वडील मात्र एकटे आहेत आणि आपण त्यापर्यंत जाऊ शकत नाही आहोत, आपण त्यांना भेटू शकत नाही आहोत. आणि त्यांची जी आठवण त्याला येते आणि त्याचं जे दुःख त्याला आहे की तो ना त्याचा इकडलं लाईफ सोडून जाऊ शकतोय ना तो तिकडे जाऊ शकतोय, आणि असा तो अर्धवट मनानी तो घराकडे पोचलेला आहे, म्हणजे तो मनानी घराकडे पोचलाय. त्याच्यामुळे घराकडे मला नेते ती एक चुकलेली वाट. जे होते जुने ओलावे तेही कोमेजून गेले. म्हणजे जे जुने रिलेशनशिप्स होते ते पण ड्राय झालेले आहेत. राहिलेल्या आठवणींचे होते काही जाळे झाले. आठवणींचा गुंता झालाय, जाळं झालंय त्याच्यामुळे ही ती भावना आहे त्या हिरोची या कवितेमधल्या, की त्याला त्या गोष्टीची जाणीव झालेली आहे अचानक की आपण सगळं काही कमवलं आयुष्यामध्ये, पण आपण जे गमवलं आहे ते आपल्या फॅमिली बरोबरचा टाइम, आपण जे गमवलं आहे ते आपल्या पेरेंट्स बरोबरचा इम्पॉर्टंट वेळ जो आपण त्यांना देऊ शकलेलो नाही आहोत. सो ही होती एक ही पोयम. दिस पोयम इज रिअली क्लोज टू माय हार्ट. आणि ही कविता मी लिहिलेली आहे 2014 मध्ये. सो आपण आता काही प्रश्न बघूयात, त्यानंतर आय स्विच टू नेक्स्ट. थँक्यू सो मच. आय कॅन सी थम्स अप, सो मेनी थम्स अप्स. थँक्यू सो मच. थँक्यू. All poems you read now great going. Thank you so much. Thank you so much. Chalo, I'm really happy that you're liking it. So आता रिसेंटली गेल्या 2-3 दिवसापूर्वी मी एक माझी कविता लिहिलेली आहे जी मला खूप दिवस झाले मी विचार करते की मला सुचत नव्हती, आणि मग कुठलं तरी एक मोटिवेशन मिळालं. जनरली असं असतं सगळ्याच कलाकारांना किंवा सगळ्याच आर्टिस्टला त्यांना मोटिवेशन लागतं. सो त्या मोटिवेशन शिवाय कला बाहेर येत नाही असं म्हणतात. एनिवेज, तर असं आहे की सगळीकडे कोविड-19नी अख्खं जग ग्रासलेलं आहे
आणि बऱ्याच ठिकाणी लोक जात आहेत, बऱ्याच दुःखद घटना कानावर पडत आहेत आणि बऱ्याचशा लोकांना प्रॉब्लेम्स होत आहेत या सगळ्या गोष्टींमुळे. खूप जण आपल्या आपल्या फॅमिलीच्या लांब आहेत, खूप जण फॅमिली बरोबर आहेत पण ते आपल्या गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडच्या लांब आहे. ठीक आहे, सो मेनी थिंग्स. बरं का, याच्यामध्ये काही वावगं नाही आहे, नाहीतर तुम्हाला वाटायचं की मी काही वेड्यासारखी बडबड करते. एनिवेज, तर असं सगळं असताना बरेच इन्सिडेंट झाले मध्ये. ऋषी कपूरजी यांचं पण निधन झालेलं आहे आणि इरफान खान हे पण खूप ग्रेट आर्टिस्ट होते, त्यांचं पण निधन झालेलं आहे. सो अशा सगळ्या परिस्थितीमध्ये जर तुमचा जोडीदार तुम्हाला सोडून गेला, किंवा जे मिल्ट्री बेसवर असतात तर त्यांना त्यांचा जोडीदार सोडून गेला, तर त्यांच्या काय भावना असतात, तर ते या कवितेतनं मी सांगितलेलं आहे. ऐकूयात. कवितेचं नाव आहे लुप्त. तया आर्तवाचा मनी दाह लागे, तया आर्तवाचा मनी दाह लागे, मग दाटून येणे अन उरती शहारे. तया आर्तवाचा मनी दाह लागे, मग दाटून येणे अन उरती शहारे. कुठे सांग मागू उरलेल्या आकांक्षा, आज तू होतास क्षणात लुप्त झालास. कुठे सांग मागू उरलेल्या आकांक्षा, आज तू होतास क्षणात लुप्त झालास. समीकरणे असे की ना अर्थ लागे, समीकरणे असे की ना अर्थ लागे, बघती तयासी प्रतिबिंबात मी भोळे. बघती तयासी प्रतिबिंबात मी भोळे, न दिसताच मग तू मी मिटलेत डोळे, न दिसताच मग तू मी मिटलेत डोळे. मनी वसलेले हे तुझेच रे सारे, मनी वसलेले हे तुझेच रे सारे. ना कळले कुणाला की का काळ आला, ना कळले कुणाला की का काळ आला, सत्य असत्य हे असेही तो भासवून गेला. ना कळले कुणाला की का काळ आला, सत्य असते असेही तो भासवून गेला. पोकळी मनाची जीवालाही सलते, पोकळी मनाची जीवालाही सलते, आठवात विरले गीत तुझे माझे, आठवात विरले गीत तुझे माझे. थँक्यू. थँक्यू सो मच. ओके, थँक्यू सो मच काकी. आता थोडेफार प्रश्न उत्तर विचारू शकता तुम्ही मला. थँक्यू सो मच श्रुती. माझ्या अशा बऱ्याच कविता आहेत आणि अजून वेगवेगळ्या जॉनरमधलं वेगवेगळं काही कलेक्शन आहे. काही 4 लायनर्स आहेत, काही 2 लायनर्स आहेत आणि अजून बरेच काही आहे जे लिहिलेलं आहे वेगवेगळ्या भाषांमध्ये. थँक्यू सो मच सचिनदा. सो मला असं वाटतं की सगळं एकत्र नको घ्यायला, या कवितेने आपण आजच्या लाईव्ह सेशनचं समापन करूया. आणि मी आशा करते की परत एकदा मला सगळ्यांबरोबर लाईव्ह येता येईल आणि परत छानपैकी गप्पा मारता येतील. तर तुम्ही मला काही प्रश्न असतील तर विचारू शकता. उरलेल्या कविता आपण नेक्स्ट लाईव्ह सेशनमध्ये घेऊया. की तुम्हाला कुठलं. थँक्यू सो मच. थँक्यू. सो प्लीज आस्क मी क्वेश्चन्स इफ यू हॅव एनी. आय एम रिअली हॅपी, आय एम रिअली ग्लॅड की तुम्ही सगळेजण एवढा छान रिस्पॉन्स दिला आणि सगळेजण रिस्पॉन्ड करता आहात. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. कोणाला माझ्याबरोबर लाईव्ह यायचं आहे का आत्ता? एनीवन वॉन्ट्स टू जॉईन मी लाईव्ह? हॅलो, वेलकम. थँक्यू सो मच. थँक्यू.
आय होप तुम्हाला सगळ्यांना खरंच माझ्या कविता आवडल्या असतील आणि खरंच तुम्ही मला DM करू शकता. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की मी याचे छान व्हिडिओज बनवावे आणि टाकावे, तर मी वेगळे व्हिडिओज पण बनवून टाकेन लवकरच. ॲट व्हॉट एज यू स्टार्टेड रायटिंग पोएम्स ऑर वर्ल्ड वुड लाईक पहिली कविता कशी सुचली? वाव, डेफिनेटली हा प्रश्न मला थोड्या वेळापूर्वीच कोणीतरी विचारला होता श्रुती. पण मी तुला परत एकदा सांगते, मला कविता ॲक्च्युली पहिल्यांदी 5th मध्ये असताना सुचायला लागली. आणि मला जनरल वेळ होती ॲक्च्युली, सकाळची वेळ होती आय गेस. आणि मला आईने ॲज युजल अभ्यास करायला उठवलेलं होतं. आणि त्यावेळेला असं वही आणि कागद पेन हातात घेतलं आणि मग काहीतरी एक इन्सिडेंट झाला होता, जो आदल्या दिवशी आम्ही सगळे डिस्कस करत होतो घरामध्ये, की देशात असं चालू आहे, तसं चालू आहे, वगैरे वगैरे. सो त्यावेळेला मग ते शब्द डोक्यात होते आणि तो इन्सिडेंट डोक्यात होता. आणि त्याच्यामुळे असं झालेलं की ते शब्द सुचत गेले आणि मी लिहत गेले. सो अशा प्रकारे माझी पहिली कविता मला सुचली. थँक्स फॉर युअर क्वेश्चन, श्रुती. आय एम वेटिंग फॉर मोर क्वेश्चन्स. अदरवाइज येस, थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. ओके, तर एवढे जण आहेत, तर मला असं वाटतं की मी अजून एक कविता वाचते जाण्याच्या आधी. सो कुठलं जॉनर तुम्हाला ऐकायला आवडेल? कुठलं? ग्रेट, थँक्यू सो मच श्रुती. सो मी एक शेवटचे 4 लाईनर्स वाचते आणि आपण या लाईव्ह सेशनचं समापन करूया. सो पोएमचं नाव आहे तो कोई न था. आहट हुई थी कहीं, किसी ने दस्तक भी दी थी. आहट हुई थी कहीं, किसी ने दस्तक भी दी थी. वक्त का मंजर ऐसा चला, कहीं पता भी न चला. दिल थाम कर जब खोला दरवाज़ा, तो कोई न था. दिल थाम कर जब खोला दरवाज़ा, तो कोई न था. कहीं पतझड़ हुई, कहीं बारिश घनी. कहीं पतझड़ हुई, कहीं बारिश घनी. धूप छाँव के इन मौसमों में अपनों का पता ही न चला. ढूंढ के देखा कई तस्वीरों में, तो कोई न था. कहीं गहराई आती, कहीं रुसवाई आती. कहीं गहराई आती, कहीं रुसवाई आती. जिंदगी चली ही जा रही थी जिस तरह. सोच कर वो यादें पीछे मुड़े हम. सोच कर वो यादें पीछे मुड़े हम, तो कोई न था. या कवितेचा संदर्भ असा आहे की तो कोई न था. म्हणजे आपण बऱ्याचदा आपल्या व्यक्तिगत आयुष्यामध्ये एवढे गुंतून जातो की आपल्याला आपल्या फॅमिलीसाठी, आपल्या रिलेटिव्हसाठी आपल्याला वेळच मिळत नाही आणि आपण त्या गोष्टीचा विचारही करत नाही. पण एक दिवस अशी वेळ येते की ज्या वेळेला आपल्या आयुष्यामध्ये कुठला तरी आनंदाचा क्षण असतो किंवा कुठला तरी दुःखाचा क्षण असतो आणि तो आपल्याला कोणातरी बरोबर शेअर करायचा असतो. त्यावेळेला जेव्हा आपण मागे वळून बघतो, त्यावेळेला ती वेळ निघून गेलेली असते आणि आपल्यासोबत कोणीही नसतं. सो ती ही पोयम आहे. सो मला आज आज फॅमिली डे पण आहे. सो आज ही कविता मस्ट होती घेणं. म्हणून तुम्ही सगळे लोक, असे जर कोणी तुमचे एक्सटेंडेड फॅमिली असेल, रिलेटिव्स असतील, कझिन्स असतील, तुम्ही या लोकांशी कनेक्ट होत चला. आता हा वेळ आहे, आपण सगळे घरी आहोत. सो आपण त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकतो आणि आपण त्यांना त्यांच्याशी प्रत्यक्षात
नाही जरी भेटू शकलो तरी आपण त्यांच्याशी लाईव्ह चॅट करू शकतो किंवा व्हिडिओ चॅट करू शकतो. सो आय फील की आपण हे सगळ्यांनी केलं पाहिजे, ही काळाची गरज आहे. आणि तर तो तर अशा प्रकारे ही माझी कविता होती, तो कोई न था. शेवटचा स्टांजा परत एकदा वाचते. कहीं गहराई थी, कहीं रुसवाई थी. कुठेतरी खूप काहीतरी खोल होतं, तर कुठेतरी कोणी नाराज झालेलं होतं. जिंदगी चली ही जा रही थी जिस तरह. चालू आहे आयुष्य, आपलं चालू आहे आयुष्य, कोणासाठीही थांबत नाही. सोच कर वो यादे पीछे मुडे हम. आपल्या ज्या पास्ट मधल्या मेमरीज असतात, आपल्या कझिन्स बरोबरच्या, फ्रेंड्स बरोबरच्या, रिलेटिव्स बरोबरच्या, सोच कर वो यादे पीछे मुडे हम, तो कोई न था. सो आय थिंक अशा प्रकारे आपण समापन करूया या लाईव्ह सेशनचं. आणि खूप छान वाटलं तुम्ही सगळे आलात. वन्स अगेन हॅपी फॅमिली डे टू ऑल ऑफ यू. आणि होपफुली मला परत एकदा लाईव्ह सेशन करता येईल आणि तुम्हाला सगळ्यांना भेटता येईल. थँक्यू सो मच अँड गुड नाईट. बाय बाय. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. बाय बाय. आता तुमच्या ज्या पण कमेंट्स असतील किंवा तुमचे जे पण काही मेसेजेस असतील, प्लीज डू सेंड मी इन माय इनबॉक्स. मी त्याला नक्की रिस्पॉन्ड करीन. थँक्यू सो मच. बाय.